अर्धी अर्धी चपाती पण होती. हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इव्हिनिंग ब्लॉगमध्ये मी रुटीनमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऑफिसनंतर मी घरी गेल्यानंतरचं माझं रुटीन. म्हणजे त्याच्यामध्ये कामं तर असणारच आहेत, पण कामांसोबतच मी स्वतःसाठी काय करते आणि घरी गेल्यानंतर कसं सगळं कामांचं रुटीन असतं हे सगळं शेअर करणार आहे. संध्याकाळ झाली होती आणि आजकाल थोडी थोडी थंडी चालू झाली आहे मुंबईत पण, त्यामुळे क्लायमेट इतकं मस्त होतं. थोडासा अंधार पडायला लागला होता आणि खूप भारी वाटत होतं ऑफिसच्या बाहेर निघाल्यानंतर. आणि मी सगळी कामं संपवून निघाले होते ऑफिसला. तर ऑफिसच्या खाली आल्यानंतरच मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. आत्ता चेहऱ्यावरती थोडाफार थकवा जाणवत असेल, कारण दिवसभर काम केल्यामुळे किंवा कंटिन्युअसली स्क्रीनच्या समोर असल्यामुळे थोडंसं थकायला होतं. त्याच्यानंतर मी पोहोचले स्टेशनला, जिथून मला ट्रेन पकडायची होती. ही ट्रेन नाही पकडायची, माझी ट्रेन आत्ता आली आहे आणि मग ही ट्रेन पकडून मी डायरेक्ट जाणार आहे माझ्या घरी. मला आज ट्रेन डायरेक्ट भेटली होती CSTला जाणारी, त्यामुळे मी डायरेक्ट ट्रेन पकडून निघाले घरी आणि चक्क विंडो सीट भेटली होती. विंडो सीट आजकाल मला भरपूर वेळेला भेटते, त्यामुळे मी मस्त गाणी ऐकत ऐकत घरी गेले आणि थोडी थोडी झोप यायला लागली होती आणि स्टेशन अजूनही आलेलं नव्हतं, त्यामुळे मी कंटाळले पण होते. जवळजवळ 7:30 पावणे 8 होतात मला पोहोचायला. त्याच्यानंतर मी पोहोचले स्टेशनला आणि निघाले घरी. आज मंगळवार होता, त्यामुळे ठरलं होतं म्हणजे मी नेहमीच दर मंगळवारी बाप्पाच्या दर्शनाला जाते. जे मला नेहमी फॉलो करतात त्यांना सगळ्यांनाच हे माहीत आहे. माझी लेक मंदिराच्या बाहेर वाट बघत होती. त्याच्यानंतर आम्ही दोघीजणी गेलो, दर्शन घेतलं छान बाप्पांचं आणि तिथे पाया पडलो. थोडा तिथे वेळ टाईम स्पेंड केला आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. तर ही मूर्ती आहे आमच्या इथली बाप्पांची. खूप छान मंदिर आहे. इच्छापूर्ती गणेशाचं इतकं छान मंदिर आहे आणि मी दर मंगळवारी इथे जात असते. खूप भारी वाटतं मंदिरात गेल्यानंतर. तर मग दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. हे आहे ते मंदिर, खूपच सुंदर मंदिर आहे हे. तर आज फक्त मसाले भाताचाच प्लॅन होता, कारण सकाळची भाजी चपाती सगळं शिल्लक होतं, त्यामुळे घरी जाऊन मला फक्त मसाले भातच करायचा होता. सगळ्यात आधी फ्रेश झाले, चेंज केलं आणि दिवाबत्ती केली, नमस्कार केला. हे केल्यानंतर अर्धा थकवा निघून जातो. जसं की तुम्हाला येताना दिसलं असेल की मी खूप थकलेली वाटत होती, पण घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर तो सगळा थकवा निघून जातो आणि फ्रेश वाटतं, कारण आपली नवीन ड्युटी चालू झालेली असते. कारण असं म्हणतात ना की वर्किंग वुमन्स एक ड्युटी संपून दुसऱ्या ड्युटीवरच जातात. घरी येणं म्हणजे असं आराम जास्त नसतो, कारण घरातली कामं पण असतातच. ठीक आहे, तो एक वेगळा विषय आहे. पण घरी आल्यानंतर सगळ्यात आधी पूजा करून नमस्कार करून मगच मी कामाला लागते. तर नेहमी मी बऱ्याच वेळेला तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तीच रेसिपी आज बनवणार होती. फटाफट पुलाव बनवणार होते, ज्याच्यामध्ये घरात अवेलेबल असलेल्या व्हेजिटेबल घालणार होती आणि असे सगळे बाप्पा आणि सगळे छान छान दिसत होते देव. मोदक ठेवला होता, मोदक बाहेरून आणलेला, मी नव्हता बनवला. आणि पुलावची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तोच बनवला होता. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो. अर्धी अर्धी चपाती पण होती. सॉफ्ट झालं बाप. त्याने रोटीमध्ये पण असा मस्त फॅमिली डिनर करते मी. डिनर आमचा कमीत कमी 9 वाजता तरी होऊनच जातो. 9च्या पुढे कधीच जात नाही. मी शक्यतो प्रयत्न करते की रात्रीचं जेवण 9 वाजेपर्यंत जेवून घ्यायचं, कारण मग ते सकाळपर्यंत खूप बरं पडतं. कारण सकाळचं फर्स्ट मील मला मग घ्यावं लागतं, नाहीतर मग सकाळचं मील मला खूप लेट घ्यावं लागतं याच्यासाठी, कारण ते सायकल आहे. 13-14 तासांचा गॅप घेत असते मी म्हणून. तर डिनर झाल्यानंतर घरातली क्लिनिंगची कामं असतात ती करावी लागतात
आणि ते आपण सगळेच जण करतो. ती करण्यासाठी आपल्याकडे एनर्जी असतेच, कारण ते आपल्या रुटीनमधली कामं आहेत. तर ही सगळी कामं मी संपवते, म्हणजेच क्लिनिंगची घरातली सगळी, आणि मग दुसऱ्या दिवशीचं प्रिपरेशन करायला घेते की दुसऱ्या दिवशी काय भाजी बनवायची ते सगळं. इथे बघताय तुम्ही हे सगळं क्लिनिंग मी जेवल्यानंतर करून घेते एकदाच, कारण मग दिवसभराचं एकदाच क्लीन होऊन जातं. सतत करायला भेटत नाही दिवसभरात म्हणून. तर मग जेवणानंतरचं हे रुटीन असतं. ही सगळे रुटीन तुमचं पण सेमच असेल मला वाटतं, कारण सगळ्यांनाच किचन क्लीन करूनच झोपायचं असतं म्हणून. तर हे सगळं झालं घरातलं रुटीन. तर मी स्वतःसाठी काय करते, तर मी ही सगळी कामं वेळेवर आवरून, शक्य तेवढ्या लवकर आवरून, कारण संध्याकाळचं जास्त तामझाम नाही करत, थकायला होतं म्हणून. त्याच्यानंतर मी माझी डायरी लिहायला बसते, जी लिहिणं म्हणजे खरं तर एका मैत्रिणीशी गप्पा मारण्यासारखं असतं. पण मी प्रयत्न करते की फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच मी डायरीत लिहीन. दिवसभरात जे काही पॉझिटिव्ह झालेलं असेल, जो काही चांगला एक्सपिरियन्स असेल तो मी लिहून काढते. बऱ्याच वेळेला असंही होतं की काही स्पेशल घडलेलं नसतं. मग अशावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी लिहा. एखादा दिवसभरात ऐकलेला जोक किंवा एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला झालेला आनंद. जसं की कधी कधी असं होतं की मला डायरेक्ट ऑटो भेटते, मी पटकन ऑफिसला पोहोचते. अशा छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टीसुद्धा लिहू शकता, कारण रोजच काही स्पेशल होणं गरजेचं नाही आहे. फक्त एवढंच की पॉझिटिव्ह गोष्टी लिहिल्यानंतर खूप बरं वाटतं. असं वाटतं की आपल्या आयुष्यात खूप छान पॉझिटिव्ह काही ना काहीतरी घडतं आहे म्हणून. तर ही माझी थेअरी आहे, ही माझी पद्धत आहे. तुम्हाला जसं जमेल तसं लिहा, पण रोज थोडं तरी डायरीमध्ये लिहा. आणि त्याचसोबत खूप सारं धन्यवाद करते मी या ब्रह्मांडाला, युनिवर्सला थँक्यू बोलायला विसरत नाही. रोज झोपण्याआधी मी थँक्यू वगैरे सगळं लिहिते. ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या गोष्टींसाठी परमेश्वराचे एकदा आभार मानते आणि त्याच्यानंतरच मी झोपते. तर हे माझं डायरीचं लिखाण बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. सकाळी मी जे काही अफर्मेशन्स असतात, जे काही मी मॅनिफेस्ट करते ते लिहिते, आणि संध्याकाळी दिवसभरातले एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर एक छोटासा वॉक घेते, कारण ऑलरेडी खूप थकायला झालेलं असतं आणि जेवून 1-1.5 तास झालेला असतो. आता झोपायची वेळ झाली आहे, पण थोडंसं चाललं तर बरं वाटतं, म्हणून मी थोडंसं चालून घेते आणि त्याच्यानंतर मग झोपायची तयारी. तर असं माझं रुटीन असतं. तुम्ही ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन क्लिक करा. त्याच्यानंतर मग मी थोडंसं रीडिंग करते. रीडिंग कधी कधी स्किप होतं, खूप जास्त कंटाळा आला तर, पण प्रयत्न करते की कमीत कमी 2 पेजेस तरी रोज वाचेनच. पूर्ण अंथरुणावर झोपताना मी वाचते, कारण त्याच्यानंतर अजिबात शरीरात ताण नसतो काहीही करण्याचा. तर हे असं असतं माझं रुटीन, ज्याच्यामध्ये कामं तर असतातच, पण काहीही करून मी स्वतःसाठी थोडा थोडा वेळ काढते. प्रयत्न करते स्वतःसाठी चांगलं रुटीन सेट करण्याचा. आपण कोणीच परफेक्ट नाही आहोत, पण छोट्या छोट्या प्रयत्न करून किंवा काही ना काहीतरी करून आपण स्वतःला त्या परफेक्ट होण्याच्या रेसमध्ये ढकलत असतो. तसंच माझंही चालू आहे, कारण मला वाटतं घरातल्या कामांबरोबरच आपण स्वतःच्या मेंटल हेल्थची आणि फिजिकल हेल्थची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह राहायला आणि सतत उत्साही राहायला मदत होते असं मला वाटतं. त्याच्यानंतर झालेलं आहे झोपायची वेळ. तर असं छान क्लीन किचन बघून मी झोपायला जाते, कारण बरं वाटतं, काही क्लिनिंग न करता झोप लागत नाही म्हणून. तर मग असं माझं रुटीन होतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर मग मी गेले झोपायला. आमच्या घरातल्या सगळ्या लाईट्स ऑफ केल्या तरी एक लाईट चालूच असते, कारण माझी मुलगी 10वीला आहे आणि तिचा अभ्यास चालू असतो म्हणून. तर मग दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा त्याच एनर्जीने उठायचं आहे आपल्याला. ब्लॉग इथेच संपतोय. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.